आधी पण जायची की मैत्रिणींना भेटायला, आणि आज म्हणाली की पास आउट स्टुडंटचं काहीतरी गेट टुगेदर आहे म्हणून त्या सगळ्याच जाणार होत्या. तिने सांगितलं आणि तू हो म्हणालीस. तुझं ना अजिबात लक्ष नाही आहे उर्मिला तिच्याकडे. लक्ष्मण काय झालंय? भाऊजी एवढे का चिडताय? हे बघा काका, तुम्ही काळजी नका करू. संपदा जशी जाते ना नेहमी, तशीच आज पण गेली आहे. तोच तर प्रॉब्लेम. आता मोठी झाली आहे ती, काळजी वाटते तिची. हो बरोबर आहे काकाचं, काळजी वाटणारच, साहजिक आहे. हो पण आपली मुलगी म्हणजे आपली संपदा कशी आहे हे आपल्याला माहिती आहे ना. आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. काका हे बघ, संपदा आता मोठी आहे आणि समजूतदार आहे. तू काळजी करू नकोस काही. ओके. सर 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 गाडीत बसा सर. या ना, या, बसा. मॅडम तुम्हाला सरांसोबत लाल दिव्याच्या गाडीत बसायला आवडेल का? नको, ही तुमच्या सरांची गाडी आहे ना, त्याच्यात तुमच्या सरांनाच बसू द्या. हो. माझ्यासाठी सर घेतील ना एक छोटीशी साधीशी गाडी. वा वा वा. अगं काय तू सुद्धा यांच्यासोबत भंकस करतेस? एकच काय म्हणतोय, तुझं स्वप्न आहे ना हे, आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. रॉकी भावा, तू फक्त स्वतःच नाही, आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलंस आहे भाई. भाई यार, जाता जाता रडवतो का यार? जा यार जा. रॉकी, मी नक्की तुझ्या सोबत मी येते मी लगेच येते. नाही नको, खरंच नको. उशीर होईल आणि तू घरी सुद्धा सांगितलेलं नाहीयेस, प्रॉब्लेम होईल उगाच. आणि हे आहेतच ना सोबत माझ्या. ठीक आहे, तुम्ही जा. व्यवस्थित त्याला बसवा गाडीमध्ये आणि सगळे बॅग्स वगैरे एकदम ठीक व्यवस्थित त्याला ठेवून द्या. म्हणजे काही गडबड नका करू. तिकडे सीट नंबर वगैरे बघा. हो हो. होय होय. रॉकी, तू आता जातोयस तर मला सगळं अपडेट करशील ना? म्हणजे पोहोचलास कधी, काय सगळं पोहोचल्यावर मला एकदा कळव, कॉल कर. नाही जमला ना तर एक मेसेज तरी टाक मला प्लीज. म्हणजे दिवसभरातून मला एक कॉल तरी करशील ना? तुम्हीच नको करू मला, एक कॉल कर प्लीज. करेन. ए सायलेन्सर, चिमणी बघ दे. हॅपी जर्नी. अभिमान आहेस आमचा. रॉक्या, सगळं घेतलंयस ना? वेळेत जा, आज उशीर नको करू. रॉकी, काय झालं अरे? हे बघ, तू जर असं नर्वस वगैरे होत असशील ना तर ठीक आहे, पण तुझी सगळी तयारी झाली आहे हे विसरू नको. कित्येक वर्ष तू या दिवसाची वाट बघत होता. हे बघ, मला तुझा अभिमान आहे. सगळं नीट होणार आहे. तू बाकी कसलाच विचार करू नको वेगळा. हा, हे काय? अरे अरे दारू खड. सर 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 गाडीत बसा सर. या ना, या, बसा. रॉकी भावा, तू फक्त स्वतःच नाही, आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलंस आहे. रॉकी, काय झालंय? हॅलो.
तुम्ही मला सांगा, तुम्ही त्या मुलाशी बोलणार होता, त्याला समज देणार होता, ते झालं का बोलणं? हो, आम्ही तेच सांगायला तुला आलो होतो. त्या मुलाला आपल्या माणसांनी चांगली समज दिली आहे. आता तो काही संपदाशी बोलायची सुद्धा हिंमत करणार नाही. चला, ही एक बरी गोष्ट झाली. पण तुला असं वाटतंय का की हा विषय इथेच संपणार आहे? नाही, मला माहिती आहे हा विषय इथे संपणार नाहीये. हा आपण तात्पुरता थोपवून धरलाय. मला या विषयाच्या मुळाशी जावंच लागेल. पण मला वाईट याचं वाटतंय की संपदाने माझा विश्वास तोडलाय, तडा गेलाय माझ्या विश्वासाला. काका, मला काय वाटतंय माहितीये का, याचं उत्तर म्हणजे आपल्याला आपल्याच घरात मिळणार आहे. कारण संपदाची खरं तर याच्यात काहीच चूक नाहीये. या सगळ्याला जर जबाबदार कोण असेल तर ती आहे शिवा. हो, खरंय. संपदाचं त्या वस्तीत जाणं, त्या मुलाला भेटणं, त्या मुलाशी बोलणं, ह्याला सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. हे बघ काका, संपदाने ना फक्त आपल्यापासून हे लपवून ठेवलंय बस. कीर्ती, पण हे जेव्हा सगळं समोर येईल तेव्हा काय करणार मग शिवा? म्हणूनच मी म्हणते ना काका, वेळीच हा विषय इथेच ठेचूया आपण आणि तिला जाब विचारू.